पिंपळनेरच्या गणेश विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात. श्री गणेश विद्यालय पिंपळनेर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दीपावली संपली की सर्व शाळांमध्ये स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागतात. स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कौशल्याला प्रोत्साहन देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढतो आणि शिक्षकांना त्यांच्यातील सुप्त गुणांची ओळख होते. यात गायन, नाट्य, नृत्य, वक्तृत्व, एकपात्रे आणि द्विपात्रे यासारख्या विविध विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील हा एक महत्त्वाचा भाग आहे. यात सहभागी झाल्यामुळे मुलांना आनंद मिळतो आणि त्यांच्यासाठी अविस्मरणीय आठवणी निर्माण होतात. श्री गणेश विद्यालयात स्नेहसंमेलनाची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. प्रथमतः सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन तालुका पंचायत समिती सदस्या वैशालीताई पाटील व पिंपळनेरच्या सरपंच अनुजाताई डांगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे, माजी उपसरपंच गुरुदेव पाटील, सकाळचे पत्रकार सुहास कांबळे, शहाजी लोंढे गुरुजी, शाळा समितीचे अध्यक्ष विजय लोंढे, साडेकर गुरुजी व साडेकर मॅडम उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अत्यंत सुंदर अशी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली होती. त्याचबरोबर फनी गेमचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला व अनेक खेळात आपला सहभाग नोंदवला. शनिवारी 11:30 वाजता शाला पागोटा व काव्यवाचन हा कार्यक्रम पार पडला. संध्याकाळी 5:30 वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. आपल्या मुलांची कला पाहण्यासाठी गावातील व पंचक्रोशीतील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आपल्या मुलाच्या कला बघून टाळ्या व बक्षिसांची खैरात करत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग हे 1 महिन्यापासून परिश्रम घेत होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.